ओम, मिस्टर ओम खानविलकर, काय? इथे काम करण्यामागे तुमचा कोणताही वाईट हेतू नाहीये असं म्हणणं आहे ना तुमचं? मॅम, मग हे कोणत्या प्रकारचे गेम खेळताय तुम्ही आणि तुमची बहीण माझ्यासोबत? आपल्या कंपनीच्या 2 इन्व्हेस्टर्सचा फोन आला होता. त्यांना आपल्या कंपनीतून इन्व्हेस्टमेंट्स काढून घ्यायचे. व्हॉट? मिस्टर ओम खानविलकर, ही कंपनी म्हणजे खानविलकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज नाहीये. तुमच्या कंपॅरिझन मध्ये खूप लहान होता मी. ह्या इन्व्हेस्टर्सनी जर इन्व्हेस्टमेंट काढून घ्यायचं ठरवलं ना, तर इथल्या कोणाचेच पगार होणार नाहीत. आणि त्याला जबाबदार माहितीये कोण असेल? तुम्ही आणि तुमची बहीण असाल. मी या कंपनीत जेव्हा जॉईन झालो तेव्हा फक्त ओम म्हणून जॉईन झालो. हे आडनाव माझा पिछाच सोडत नाहीये. खानविलकर. आय कॅन अंडरस्टँड. खूप मोठं वलय आहे ना या आडनावाला. खूप मोठं स्टेटस आहे आणि त्याच बरोबर माझंही. ओके, आय टेल यू व्हॉट. या आडनावामुळे सुरू झालेले जे प्रॉब्लेम आहेत ना, ते मी या आडनावामुळेच सांगतो. आणि आय प्रॉमिस, इथे असलेल्या कोणाचाही पगार बुडणार नाही. आय प्रॉमिस. ऐक ना शक, स्वीटू आली ना की तिच्याबरोबर तिचं सामान घेऊनच निघू आम्ही. स्वीटू या घरातून जाणं मला काही फारसं पटलेलं नाहीये ग. म्हणजे मला तिची काळजी वाटते, कळते ना तुला? बरोबर आहे तुझं, पण स्वीटू आता आमच्या जवळच असणार आहे ना, मग कसली काळजी? हे मात्र खरं आहे. शकुताई, एका महत्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलायचं होतं ना, म्हणून आम्ही आलोय. हो बोला ना भाऊजी, काय झालं? शकू, इतके दिवस तुझ्या मनात ओम विषयी राग होता, गैरसमज होते, ते आता सगळे दूर झालेत ना. मग आता ओमला त्याच्या हक्काच्या घरी यायला काही हरकत नाहीये असं आम्हाला वाटतं. हो, म्हणजे आम्हाला ओमकार यांचा काहीही त्रास नाहीये, उलट त्यांचा आधार वाटतोय आम्हाला. पण कसं आहे ना शकुताई, की अंबरनाथला आमची जी खोली आहे ना ती खूप लहान आहे. म्हणजे आमच्या खोलीपेक्षा त्यांचा इथला बाथरूम मोठा असेल, म्हणजे त्यांना खूप ऍडजस्ट करावं लागतंय. हे आम्हाला बरं वाटत नाहीये. आणि शकू, कितीही झालं ना तर मी त्याची आई नाही बनू शकत. पोराला गरज आहे तुझी. तू ओम बद्दल बोलतेस ना नलू मावशी? अरे बसा ना प्लीज. सांग ना, तू ओम बद्दल बोलतेस ना नलू मावशी? खरं सांगू, तू जे काही बोललीस ते पटतंय मला. आणि जे काही झालं त्यानंतर आपण सगळेच नॉर्मल वागायला लागलोय. आपल्या सगळ्यांचं आयुष्य पुढे सुरू झालंय. मग आता त्यांनी या घरात परत यायला नको का? तो का सहन करतोय हा सगळा त्रास? शकू, मालविका बरोबर बोलते. ओमला या घरात येऊ दे. अगं पण मी कुठे काय नाही म्हणतेय. मला हवाच आहे ना माझा ओम माझ्या घरामध्ये, आणि हे सगळं त्याचं घर आहे. बरोबर बोलतेस तू. तू आज बोल त्याच्याशी. हो मी बोलेन ना. खरंच बोलूया त्याच्याशी. मी
मी महत्वाचा एक फोन आहे तो घेऊन येते. हा मिस्टर पटेल बोला. आता हे काय नवीन? हिला बघ, खरंच अंबरनाथला जावं लागते की काय? ताई 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 आई ताई कुठे आहे? ए ओ 100 वर्ष आयुष्य आहे तुला. तुझ्याविषयीच बोलत होतो आम्ही. ताई कुठे आहे? आहे ना तायडे. ताई मी म्हंटल ना ओम येईल. ओम आला. सो ताई तुझं काय चाललंय आणि तू का करतेस हे सगळं? काय करतेय? तुला माहितीये मी कशाबद्दल बोलतोय. तुम्ही जेव्हा खानविलकर ग्रुप सुरू केला, इनफॅक्ट आईने जेव्हा सुरू केला आणि तू नंतर पुढे नेलास, तेव्हा तू खूप डेडिकेशनने काम केलंस, राईट? ऑफकोर्स माहितीये. तसंच मैत्रिणी सुद्धा काम केलंय. VM फूड्स, रिमेंबर? शी सेन्सिटिव्ह अबाउट हर जॉब, हर बिझनेस. ताई, आणि तरी तू तिची कंपनी टेक ओव्हर करा. अरे मी बिझनेस बघते आपल्या फायद्यासाठी. आय नो तू फायद्यासाठी बघतेस, पण मैथिलीची कंपनी टेक ओव्हर करून तुला काय मिळेल? तुझ्या डिग्निटीसाठी, तुझ्या सेल्फ रिस्पेक्टसाठी. माझा भाऊ कोणाच्या तरी हाताखाली 30-35 हजारांची नोकरी करतोय हे मला नाही आवडत बघायला. ओके लेट मी टेल यू समथिंग. पगाराची जी अमाऊंट असते ना, त्याचा आणि सेल्फ रिस्पेक्टचा काही संबंध नसतो. आणि कोणाच्याही अंडर काम करणं हे डिग्निटी घालवणं नसतं. एक मिनिट, तू एवढा का चिडतोयस? तू लक्षात घे, तू ओम खानविलकर आहेस. द ओम खानविलकर, मल्टी मिलियनेअर. स्टॉप इट आय डोंट केअर. मामा स्टॉप इट आई. हे बघ, हे दरवेळेस ना माझ्या नावापुढे पैशांचा टॅग लावणं बंद कर. आणि इनफॅक्ट मी किती पैसे कमवतो यावरनं माझी आयडेंटिटी ठरली जाऊ नये कुठे. जगातल्या सगळ्या गोष्टी ना पैशाने विकत घेता येत नाहीत. उलट ज्या गोष्टी पैशाने विकत घेता येतात ना, त्या खूप स्वस्त असतात. पैशा पलीकडे बरंच काही असतं जे एक माणूस म्हणून खूप मोलाचं असतं. खरेपणा, प्रामाणिकपणा, कामावरची श्रद्धा, विश्वास इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे कितीही मोठी सॅलरी देऊन ना नाही विकत घेता येत. ते ना ते तुला विश्वासाने मिळवावं लागतं आणि प्रेमाने जिंकावं लागतं. काय म्हणायचंय तुला ओम? माझं काय तुझ्यावर प्रेम नाहीये? मॉम काय बोलतोय हा? प्लीज तिला मध्ये घेऊ नको. तिला मध्ये घेऊ नको तर काय करू? कोणासाठी केलं? ते 1.5 दमडीच्या कंपनीमध्ये जाऊन एवढी मोठी ऑफर दिली कोणासाठी? मैथिलीसाठी नाही रे, तुझ्यासाठी, तुझ्यावरच्या प्रेमासाठी. बिकॉज आय वॉन्ट टू सी यू देअर. बिकॉज आय लव्ह यू. डोंट टच मी. प्रेम ना असं कोणाचं नुकसान करणारं नसतं किंवा ते ओरबाडून घेणारही नसतं. कुठल्याही वादळात ना खंबीरपणे तुमच्या बरोबर जे उभं राहतं ना, ते प्रेम असतं. कुठल्याही अडचणीत आपल्याला साथ देतं ते प्रेम असतं. आपण जेव्हा एकटं पडतो तेव्हा आपल्याला एकटं वाटू न देणारं प्रेम असतं. गरजेला आपल्याला मदतीला येतं ना, ते प्रेम असतं ताई. आधाराला आपल्या पाठीशी उभं राहतं ते प्रेम असतं. निस्वार्थी प्रेम काय असतं हे जर तुला बघायचं असेल ना, तर स्वीटूकडे बघ. मी स्वीटूशी असं वागलो तरी कधी तिने माझ्यावर अन्याय होऊ दिला नाही. ती खंबीरपणे उभी राहिली माझ्या बरोबर. तिने सांगितली माझी बाजू मैथिलीला. त्यात तिने स्वतःची आणि माझी डिग्निटी सांभाळली. तिने बाजू मांडली ताई. मैथिली समोर माझी बाजू मांडली. आज ना ताई, आज तुझ्यामुळे जो जॉब गेला असता ना माझा, तो स्वीटूमुळे वाचलाय. इनफ ओम, स्टॉप इट.
खूप बोललायस तू आणि मी खूप खूप ऐकून घेतलंय आणि ह्यांनी ऐकलंय. ऐकलात ना? लग्नात जे काही झालं त्यात माझ्या ओमची काहीच चूक नव्हती आणि त्याच्या मागे ठामपणे कोण उभं राहिलं? त्याची ताई. जे काही घडलं त्यानंतर ते स्वीटूला न सांगायचं वचन कोणी दिलं? त्याच्या ताईने. जे काही घडलं त्यानंतर सुद्धा त्याच्या पाठीशी कोण उभं राहिलं? त्याची ताई. पण हे दिसत नाहीये त्याला. ती कंपनी सुद्धा फक्त तुझ्यासाठी विकत घ्यायला निघाले, तुझ्या प्रेमापोटी. आणि तुला काय दिसतंय? स्वीटूचं प्रेम? ताई, स्वीटूचे गोडवे गातोयस? त्या स्वीटूचे जिच्यामुळे तू त्या घाणेरड्या चाळीत राहायला गेलायस? तिच्यामुळे तू ही फालतू 35,000ची नोकरी करतोयस त्या स्वीटूचे? तुला काय दिसतं? मैथिलीचे कष्ट? ही कंपनी वर आणण्यासाठी, तुला मोठं करण्यासाठी तुझ्या ताईने घेतलेलं कष्ट नाही दिसत तुला? आणि इतकं सगळं होऊन सुद्धा फक्त तुझ्या आनंदासाठी ते टपरीवर कॉफी प्यायला आले आणि तेव्हा काय तमाशा घडला तू बघितला होतास. एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा मीच चुकीची वाटते ना तुला? एक्झॅक्टली तुझ्या आईसारखी. कारण मम्मालाही असंच वाटतं. मालविका जे काही करते ते समोरच्याला फक्त त्रास देण्यासाठी. पण असं नाहीये ओम. खरंच असं नाहीये. मी ती कंपनी विकत घ्यायला हट्टानं नाही, हक्कानं गेले होते. हक्कानी? हे सगळं तू हक्कानी केलंस का? यु नो वॉट, तुझा हक्क कुठे संपतो ना बहीण म्हणून, तू विसरलीस. तू असे दुसऱ्याच्या आयुष्याशी खेळ करून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करून हक्क नाही दाखवू शकत माझ्यावर. तू आता बोलतीयस ताई म्हणून, पण तिकडे गेली होतीस मालविका खानविलकर म्हणून लॉस आणि प्रॉफिटची गणितं करायला, राईट? प्रॉफिटचा प्रश्नच नव्हता हो. तू ऑफकोर्स केलास. तुला कळत नाही का? मी तिच्या कंपनीत एवढी मोठी 200 करोडची अमाऊंट इन्व्हेस्ट करायला तयार होते, तर लॉस आणि प्रॉफिटचा विचार करून नाही. मला लॉस झाला असता तरी तेव्हाही चालला असता आणि आत्ताही चालणार आहे. कसा नाही होणार प्रॉफिट? तुझा आहे ना प्रॉफिट. तुझा भाऊ घरी येणार आहे परत. दॅट्स युअर प्रॉफिट. आणि बहीण भावाच्या नात्यामध्ये लॉस आणि प्रॉफिट कुठनं सुरू झाला? तर आता राहिला प्रश्न नाव वापरायचा. इवन आय कॅन यूज माय नेम. माझंही नाव ओम खानविलकर आहे. मी खानविलकर नावाचा वापर कुठेही करू शकतो. हवा तसा, हवा तिथे, हवा. आय जस्ट यूज इट. एक मिनिट का? अरे काही नाही, आय शो यू. मी दाखवतो माझ्या नावाचा चांगला वापर करून दाखवतो. आय शो यू. वेट. ओम, बिझनेस मधली गणितं तुला कळत नाही. यू आर हॅलो मिस्टर कामत, मी ओम खानविलकर बोलतो. मिस्टर कामत. आपले हे तुम्हाला इंडियन मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं होतं ना? येस येस, माझ्याकडे एक खूप चांगली कंपनी आहे. आपल्या कंपनीत इन्व्हेस्ट करतायत ते? नाही नाही नाही, आमची कंपनी नाही, दुसरी एक कंपनी आहे. येस, ऑफकोर्स ऑफकोर्स. नाही नाही, ट्रस्ट माय वर्ड फॉर दिस. खूप चांगली कंपनी आहे, प्रॉडक्ट्स पण चांगले आहेत आणि टू बी ऑनेस्ट द प्रॉडक्ट्स आर सेलिंग लाईक हॉट केक. ओम, ओम तू ऑफकोर्स मी तुम्हाला डिटेल्स पाठवतो आणि आपण बोलूयात. ऑल राईट, आजच मीटिंग करू. ओके ओके ओके, ऑल राईट, आय सी यू. बाय बाय. तू काय केलंस ओम? ओम, मिस्टर कामतांना आपल्या कंपनीत इन्व्हेस्ट करायचं होतं. त्यांना चांगलं डील दिलं ना. दिस इज अ बेटर डील. चांगलं प्रॉफिट मिळेल त्यांना. इन्व्हेस्टर्स असे सहजासहजी मिळत नाहीत, माहिती आहे. सांगतोय मी तुला. तुझे मैथिली बरोबर केलंस ना, तेच मी तुझ्याबरोबर केलं आता. ओम, मी बहीण तुझी. डझंट मॅटर. मग त्यात तुझं नुकसान झालं किंवा खानविलकर ग्रुपचं नुकसान झालं ना, मला काही फरक पडत नाही. कोणावर अन्याय झालेला मी बघू शकत नाही. डू यू अंडरस्टँड इट? ऍक्च्युली आपलं घर, आपली कंपनी आहे ही. आय डोंट केअर. ओम, आई आई नमस्कार करतो.
येतो. काळजी घे. ओम, आपली कंपनी आहे, मिस्टर कामताने दुसरीकडे इन्व्हेस्ट केलं ना ओम, तर आपलं नुकसान होईल, मोठं नुकसान होईल. ओम थांब, ओम माझं ऐकून घे. ओम, ओम सिक्युरिटी थांबवा ओम सरांना. मॉम काय चाललंय त्याचं? मॉम अगं थांबव त्याला, त्याला कळत नाही का मी हे सगळं त्याच्यासाठी केलंय, त्याच्या भल्यासाठी, त्याला त्रास देण्यासाठी नाही. तू शांत होतेस का जरा? अगं कशी शांत हो तू? थांबव त्याला. माझे सगळे इन्व्हेस्टर्स आणि तो कसा रागात गेला बघितलंस? हो, आता त्याला जाऊ दे. तो शांत झाल्यावर बोलूया ना आपण. तू आधी शांत हो बरं. त्याला सांग हे सगळं त्याच्यासाठी केलंय. नलू मावशी तू तरी सांग, तो घरी परत यावा म्हणून. कळत नाही का त्याला माझं प्रेम, माझी काळजी? तायडे, मी तुला एक गोष्ट सांगू. हे सगळं ऐकलंय मी तुमच्या दोघांचं. तू काय करतेस कळतंय का? प्रेम आणि हक्क याच्यात गल्लत करतेस. ओमच्या प्रेमापोटी केलं नाहीस ग तू. मर्यादेच्या पलीकडे हक्क दाखवलास ना, म्हणून असं सगळं होऊन बसलंय. अरे शांत राहा ना जरा. शांत डोक्याने विचार करत जा. नात्याचा थोडा तरी भान आणि मान दोन्ही राखत जा. सर सर ओम सर ओम सर ओम ओम सर ओम सर. सर तुम्ही अगदी व्यवस्थित बोललात, अगदी करेक्ट बोललात. सॉरी, मी तिथेच होतो, माझ्या कानावर पडलं. काय झालं ना सर, गेले अनेक दिवस मलाही हे सगळं खटकत होतं, पण मी कसं बोलणार ना. सॉरी हा सर, मी काही चाडी वगैरे करत नाहीये. मी आपलं तुमच्याजवळ माझं मन मोकळं करतोय, बाकी काय नाही. सर ऍक्च्युली काय आहे ना, मालविका मॅम ना स्पिटूला सुद्धा खूप त्रास देतात. हो, आणि मला नाही सहन होत ते. शेवटी माझी बायको आहे होती, तिला त्रास झालेला पाहून मला सुद्धा त्रास होतो आणि संताप होतो अक्षरशः. पण तुम्ही आज बोललात, मला खरंच खूप बरं वाटतं. निदान त्यामुळे का होईना पण स्पिटूचाही थोडा त्रास कमी होईल. कोणाशी कसं वागल्यावर कोणाला कसा त्रास होतो, मोहित सब जानता है.